डॉक्टर रामेश्वर जाजू साहेब यांचं शिक्षण जे आहे ते फूड सायन्स मधून बीटेक त्यांनी परभणी विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे, अन्नशास्त्र विभागातून. आणि त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते त्यांनी मार्केटिंग मध्ये MBA पूर्ण केलेलं आहे. त्यांचं मार्केटिंग हा स्पेशलायझेशनचा विषय आहे, त्यामुळं तोही आपल्याला आज एकंदरीत आंबा उत्पादकाचं मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये उपयोगी ठरणार आहे. याशिवाय त्यांनी कॉमर्स आणि मॅनेजमेंट मध्ये आपली डॉक्टरेट पदवी जी आहे ती मिळवलेली आहे. खूप मोठा अनुभव आहे, 15 वर्षापेक्षा अधिक त्यांना शैक्षणिक क्षेत्रामधला अनुभव आहे. सध्या ते फूड सायन्स विभागामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून महात्मा गांधी कॉलेजमध्ये फूड सायन्स विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतायत. शिवाय विविध ट्रेनिंगची जी काही प्रोग्राम आहेत किंवा तिथलं ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी याच्या अगोदर काम पाहिलेलं आहे. साहेबांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये काही गोल्ड मेडल सुद्धा त्यांना मिळालेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला. शिवाय बेस्ट सिनियर फॅकल्टी अवॉर्ड 2021 साली त्यांना मिळाला आहे आणि ऍग्रिकल्चरल मध्ये एक्सलन्स अवॉर्ड 2018 मध्ये मिळालेला आहे. असे विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले मान्यवर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांची काही पुस्तकं जी आहेत ती विशेष करून मार्केटिंगच्या संदर्भातली, फायनान्सच्या संदर्भातली जे काही पुस्तकं आहेत त्यामध्ये 5 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यातली काही पुस्तकं तर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभ्यासासाठी समाविष्ट केलेली आहेत. त्यांचे अन्न पदार्थाची सुरक्षा आणि त्याच्याबद्दलचे जे काही स्टँडर्डनेस ऍक्ट आहेत, त्याच्याबद्दलचे काही जे कायदे आहेत त्याच्या संदर्भातला अभ्यास खूप मोठा आहे आणि त्याच अनुषंगाने आज साहेब आपणा सर्वांना आंबा उत्पादनाच्या टप्प्यामधला आंब्याची योग्य वेळ काढण्याची कशी असावी किंवा कशा पद्धतीनं ती केली पाहिजे आणि काढणी पश्चात आंब्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा त्याची सुरक्षा कशी राखता येईल या संदर्भातलं मार्गदर्शन साहेब आपल्याला करणार आहेत. पुन्हा एकदा आजच्या कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. त्याशिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यशाळेमध्ये आपलं ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीनं जे काही शेतकरी बांधव जॉईन होत आहेत त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. धन्यवाद प्रणित सर. मी एकदा स्क्रीन शेअर करतो, फक्त मला कन्फर्मेशन द्या स्क्रीन आपल्याला क्लिअर दिसते म्हणून. हो सर, क्लिअर आहे सर. दिसते सर? हो सर. ओके. चला मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यशाळेत स्वागत करतो. आज आपल्याला पाहायचं आहे आंबा काढणी आणि काढणी पश्चातचं व्यवस्थापन. यामध्ये मूळतः आपण 4 प्रकारच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम आंबा काढणी करायची आहे तर एक्झॅक्टली आपल्याला कधी करावी लागेल. आंबा काढणी करता आपला आंबा आहे हा परिपक्व झाला आहे का त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि पक्वतेचे आणि परिपक्वतेचे एक्झॅक्टली कोणते निकष लागू होतात यांची पण आपल्याला माहिती घ्यायची आहे. आज घडीला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्याने शेतकरी बांधवांना परतावा जास्त मिळतो ते म्हणजे आंब्याची करणारी प्रतवारी. त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये ग्रेडिंग सॉर्टिंग असंही म्हणतो. कारण की जर प्रतवारी झाली असेल तर मिळणारा परतावा आपल्याला चांगलाच मिळतो. प्रतवारीनंतर आपल्याला आंब्याची साठवणूक, आंब्याचं आपण जे ट्रान्सपोर्ट करतो, वितरण करतो, त्याही गोष्टी पाहायच्या आहेत. आणि सरते शेवटी आपल्याला पाहायचं आहे सर्वात महत्वाची म्हणजे पॅकेजिंग. आणि कोणत्याही प्रकारचा एखादा आंबा असेल किंवा एखादा पदार्थ असेल तर त्याची ब्रँडिंग करणं का गरजेचं आहे, त्याला ब्रँड बनवणं का गरजेचं आहे. सर्वात सुरुवातीला आपण पाहूत आपलं जे आज प्रस्तावना आहे यामध्ये आपण आंब्याबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आपण जसं आपल्या संस्कृतीनुसार आपण म्हणतो अन्न हे परब्रह्म आहे आणि आपण त्याला तसं रूपही दिलेलं आहे. आपण अन्नाला परब्रह्म म्हणतो, परब्रह्माचं स्वरूप मानतो, त्याचं पूजन करतो, किंबहुना त्याचा आदरही करतो. इव्हन गीतेमध्येही श्रीकृष्णांनी हेच सांगून ठेवलं आहे की अन्नाच्या रूपाने श्रीकृष्ण स्वतःच सर्व जीवांचे संवर्धन करतात. याचा अर्थ असाच आहे माणसाचा देह हा अन्नावर आधारित आहे आणि त्यावरच त्याची वृत्ती ठरते. किंबहुना वृत्तीसोबतच
त्याचा आचार, त्याचा विचार हे सर्वही अन्नातून घडतात. त्यामुळेच सर्वात महत्वाचं म्हणजे सात्विक आणि शुद्ध आहार आपल्या आहारात असलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. आता जेव्हा आपण सात्विक आणि शुद्ध म्हणतो तेव्हा आंबा फळ याचीही थोडीशी प्रचिती येते. जसं की आपल्या आहारात कच्च्या फळाचं एक मूल्यमापन असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या शरीरातली अशी जडणघडण होते की शरीराचं योग्य पोषण होऊन आरोग्य सुस्थितीत आणि रोगमुक्त जर जीवन जगायचं असेल तर केवळ तृणधान्य आणि कडधान्य यांचा अंतर्भाव करून चालणार नाही. तर आपल्या आहारात खनिजे म्हणजेच मिनरल्स आणि जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन यांचा सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात समावेश करणं खूप गरजेचं आहे. आणि तो समावेश ताज्या फळभाज्या आणि भाजीपाला यानुसार होऊ शकतो. आणि जर आपण शास्त्रज्ञांच्या नुसार बघितलं, दाखल्यानुसार पाहिलं तर दर माणसी दर दिवशी म्हणजे प्रत्येक माणसामागे मला वाटतं थोडासा आवाजाचा हे होतोय. उमेश कोणाचा भराटे जर आवाज चालू असेल तर कृपया थोडंसं शांत करावं. उमेश भराटे कारण निंबळकर, आपला माईक बंद करा. भराटे साहेब. कारण की आपल्यासाठीच हा कार्यक्रम, आज शेतकरी बांधवांसाठीच हा कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे एफपीसीने. ठीक ओके आहे. सर, तर बंद. आपल्या आहारात दर माणसे दर दिवशी जवळपास 120 ते 150 ग्राम फळे आणि 200 ते 250 ग्राम भाजीपाला, याचा अर्थ जवळपास 400 ग्राम फळ आणि भाजी यांचा समतोल असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो आंबा फळ, तर याच्यामध्ये महत्वाचं आहे की आंबा हा निसर्गतः झाडावर पिकतो आणि त्याला निसर्गाची एनर्जी, निसर्गाची ऊर्जा मिळते. त्यामुळे कच्च्या फळाचं आपल्या आहारात असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आंबा फळ हा त्यातील अवीट गोडी आणि अप्रतिम चवीमुळेही भारतीय संस्कृतीचा एक परंपरेचा सुद्धा भाग बनलेला आहे. काही महत्वाचे आरोग्यदायी फायदे त्यामध्ये विटॅमिन ए मिळतं, जे की आपल्याला डोळ्यांसाठी महत्वाचं आहे. विटॅमिन सी मिळतं, जेणेकरून आपली त्वचा चांगली राहू शकते. त्याचबरोबर शरीरासाठी उपायकारक असे भरपूर फायबर आणि विटॅमिन सी सुद्धा मिळतात, जेणेकरून शरीराची कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा मेंटेन करण्यासाठी आपल्याला महत्वाचा असा भाग मिळतो. आता लक्षात घ्या, यामध्ये भौगोलिक संकेत म्हणजे जीआय, जिओलॉजिकल इंडिकेटर, याचाही एक संदर्भ इथं मुद्दा म्हणून मी देईल. कारण की एखाद्या पदार्थाचा दर्जा, त्याचं पत, स्थान आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये असणारी त्या पदार्थाची विशेष ओळख जपण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या प्रमाणीकरणासाठी दिला जाणारा दर्जा म्हणजे भौगोलिक संकेत, ज्याला आपण जीआय असं म्हणतो. हा त्या पदार्थाला देण्यात आलेला दर्जा त्या भौगोलिक प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतो. जसं की कोकणासाठी हापूस, मराठवाड्यासाठी केसर, हे त्याचे काही सुरळीत अनुभव सांगता येतील. आता यामध्ये हेही नमूद करण्यासारखं आहे, कारण भारत हा आंब्या निर्यातीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक म्हणून याचा गणला जातो. सन 2022-23 मध्ये भारतामधून जवळपास 22,923 मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. त्यापासून जवळपास 350 कोटीच्या वर परकीय चलन भारताला प्राप्त झाले आहे. आणि त्यानुसारच जर आपण बघितलं गेलं तर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, ज्याला की आपण नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणतो, त्या अंतर्गतही भारत आंबा उत्पादनात प्रथम क्रमांक पटकवतो. मुख्यतः जे प्रदेश आहेत ज्यामध्ये आंब्याचं उत्पादन होतं, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, हे त्यामध्ये राज्य ओळखले जातात. आता यामध्ये मुख्यतः भौगोलिक निर्देशांक जर आपण पाहिला, त्या अंतर्गतच आपल्याला आंब्याची काढणी हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की निसर्गाचा सर्वाधिक फटका हा काही फळ पिकांनाही बसतो. यामध्ये जसं की आंब्याचं उत्पादन, जर काही विपदा आली तर उत्पादन घटत चाललं आहे. त्यामुळे फळबागायतदार शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने आंब्याची लागवड काढणी पश्चात तंत्रशुद्ध पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रात जवळपास आंब्याचं क्षेत्र हे 5 लाख हेक्टर एवढं असून वर्षाकाठी 12 लाख टन उत्पादन होतं. आता यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ठराविक कालावधीनंतर आंब्याच्या फळाची जी आपण काढणी करतो, त्यानंतर त्याला रायपनिंग चेंबर मध्ये म्हणजे पिकवण्यासाठी किंवा आडी लावून त्याला पिकवले जाते. तेव्हा आंब्याची फळे केव्हा आणि कोणत्या अवस्थेत काढली जातात, फळांचे पिकवणे हे गुणवत्ता आणि प्रत यावर अवलंबून असते. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण म्हणतोय की आंब्याची आपण काढणी करतो, तेव्हा आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी पाहायच्यात हे इथं पहा थोडस. जेव्हा आपण म्हणतो की फळाला पक्वता आल्यानंतर फळे थोडीशी मोठी दिसतात किंवा झाडाच्या शेंड्याला थोडस लगडलेल्या स्वरूपात आपल्याला दिसतात, तशा वेळी फळांना गडद रंगाची छटा येऊन आंबा
परिपक्व झाल्यासारखे वाटते, परंतु त्याला परिपक्वता नाही म्हणता येत, कारण की त्यामुळे बाजारात आपल्याला चांगला परतावा मिळत नाही. त्यामुळे साधारणतः काढणी करतेवेळी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फळ धारणेपासून जवळपास 4 ते 4.5 महिन्यांचा एक कार्यकाळ यासाठी लागतो. त्याबरोबरच आंब्याला जेव्हा मोहर येतो, ही मोहर येण्याची प्रक्रिया साधारणतः 1.5 ते 2 महिने चालू असते आणि तेव्हा त्याची काढणी न करता ती टप्प्याटप्प्याने केली तर फळाची परिपक्वता ही आपल्याला यामध्ये टिकवता येते. आता आंबा हा परिपक्व झाला आहे, त्याचे काही महत्वाचे निकष, कारण की यामध्ये हे खूप महत्वाचं आहे की आंबा जेव्हा आपण झाडावरनं काढतो, त्याची मॅच्युरिटी झालेली असते, तर तेव्हा कोणत्या निकषानुसार आपण असं म्हणू शकतो की आता आंबा परिपक्व झाला आहे. तर सर्वप्रथम आंब्याच्या झाडावरून काही फळे बाहेर पडल्यास त्याला आपण परिपक्व झालेले आहे असं म्हणतो, किंवा आपल्या भाषेत आपण त्याला असंही म्हणू शकतो की आंब्याला पाड लागला आहे. साधारणतः असं निदर्शनास येतं की फळांचे देठ हे थोडं खाली येऊन, फळांचे खांदे वर येऊन देठाजवळील भाग हा थोडासा खोलगट स्वरूपाचा होतो. त्यामध्ये मुख्यतः फळाची एक बाजू वर तर दुसरी बाजू ही खाली दर्शवलेली असते आणि यामध्ये फळाच्या रंगावरही थोडासा परिणाम आपल्याला जाणवतो. जसा की फळाचा गर्द हिरवा रंग बदलून तो फिकट हिरवा किंवा पिवळसर अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. आता यामध्ये आकृतीमध्ये आपल्याला पाहू शकतो आपण आंब्याची परिपक्वता. सुरुवातीच्या आकृतीमध्ये पहा 60 डिग्री ही परिपक्वता आहे, त्यापासून वाढत जाऊन 75, 85 आणि 90 ची परिपक्वता ही सर्वश्रेष्ठ काढणीची परिपक्वता असं त्याला म्हटलं जातं. तर या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की 60 डिग्री जी परिपक्वता आहे त्यामध्ये आंब्याचा कलर किंवा आंब्याला आलेली पक्वता ही पूर्णतः दिसत नाही आणि ती स्टेज जी आहे ती मॅच्युरिटीची पहिली स्टेज आहे. तिथे आंबा हा परिपक्व झाला नाहीये, तो अपक्व आहे. त्याला आपण तुम्ही खालच्या डायग्राम मध्ये जरी पाहत असाल तर पहिली 1-2 स्टेप जी आहे ती आंब्याची 60% पक्वता सांगते आणि त्यापासून आपण असं म्हणू शकतो की आंबा पिकताना रंग पिवळा होतो, पण स्वाद आणि चव ही थोडी कमी असते जेव्हा आपण आंब्याची 60% पक्वता म्हणतो. ती टप्प्याटप्प्याने वाढत जाते 75, 85, शेवटी 85च्या पुढे गेल्यानंतर 90 डिग्री परिपक्वता जी आपण पाहतो, जी शेवटच्या डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळते, तिला फुल्ली रायपंड किंवा आता ते परिपक्व झालेलं आहे हे त्याचा निर्देशांक आहे. आणि तशा वेळी 90% हे सर्वश्रेष्ठ काढणीचे काही महत्वाचे तत्व आहे. आता आंबे काढते वेळेस काही महत्वाची काळजी घेणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपल्याला जर सांगायचं झालं तसं की आंब्याची काढणी करताना एक्झॅक्टली काढणी आपल्याला कधी करायची आहे. ही काढणी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आपल्याला करायची आहे, कारण की या वेळेत वातावरणात थंडावा असतो. सकाळी फार लवकर काढणी केल्यास फळावर दव पडण्याची शक्यता असते आणि सायंकाळी उशिरा केल्यामुळे अंधारात ढगाळलेली फळे किंवा अपरिपक्व फळे काढली जाण्याची शक्यता ही दाट असते. त्यामुळे आपण जो वेळ दिला आहे सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यानच आंब्याची काढणी करावी. आता सर्वात महत्वाचं, दुपारच्या वेळात उन्हात जर आपण आंब्याची काढणी करत असेल तर त्यामध्ये साकार राहण्याची शक्यता असते आणि फळांची काढणी होताना आपण काढणी करतानाचं जे आपलं यंत्र आहे ते चांगलं असावं, जेणेकरून फळाला त्याची कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, किंवा एखाद्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या झेल्यानेच आपण त्याची काढणी करावी. आता जेव्हा आपण फळे काढतो तेव्हा फळांचे देठ 4 ते 6 सेंटीमीटर म्हणजेच बोटभर राहील याची काळजी घ्यावी. त्याबरोबरच फळांना कुठलीही प्रकारची इजा होणार नाही ही सुद्धा खबरदारी घेणं अपेक्षित आहे. काढलेली फळे त्वरित सावलीत ठेवावीत, कारण की उन्हाची झळ त्याला बसलेली असते. तसेच काही स्वरूपात जर कुठे फळे आपटलेली असतील किंवा कीडग्रस्त फळे असतील तर ती तिथेच बाजूला काढून ठेवावीत, जेणेकरून आपल्या निवडलेल्या फळांमध्ये ते मिक्स होऊन आपल्याला पुढचा विपरीत परिणाम होणार नाही. गरज पडल्यास क्रेट्स ज्यामध्ये आपण आंबे ठेवतो ते थंड जागेवर किंवा गरज जर पॉसिबल असेल तर शीत साखळी किंवा सुविधा केंद्रावर पॅक हाऊस मध्ये आपण ते ठेवू शकतो, जेणेकरून उन्हाचा थेट संपर्क याच्यासोबत होणार नाही आणि त्याचबरोबर आपण जे टेम्परेचर मेंटेन करतोय त्यामुळे शीत साखळीत सुद्धा ही गोष्ट आपल्याला उपयोगात पडते. आता आंबा या फळाची जेव्हा आपण वाहतूक करतो तेव्हा हे खूप महत्वाचं आहे की एक एक फळ वेचून ते अलगद रीतीने आपल्याला त्या क्रेट मध्ये ठेवावे लागतील, जेणेकरून
आंब्याच्या देठा वरच्या दिशेने राहील, आंब्याचा जो देठा आहे तो वरच्या दिशेने राहील आणि या पद्धतीनेच त्याची साठवणूक करावी आणि त्याबरोबरच फळांची वाहतूक करताना देठ तुटणार नाही याचीही काळजी घेणं आपल्याला इथं खूप चांगल्या प्रमाणे अपेक्षित आहे. आता आंब्याची ग्रेडिंग. आंब्याची ग्रेडिंग म्हणजेच काय, की आपण आंब्याची प्रतवारी इथे निश्चित करतो. तर आंब्याची प्रतवारी निश्चित करणे म्हणजे एकसारख्या आकाराच्या, रंगाच्या किंवा वजनाच्या परिपक्वतेच्या मालाची विभागणी वेगवेगळ्या समूहात करणे, जेणेकरून आपल्याला मिळणारा परतावा चांगला मिळू शकतो आणि अशी प्रतवारी केलेल्या कृषी मालास चांगला दर्जा प्राप्त होतो. त्याची किंमतही निश्चितच उत्पादकास ठरवता येते आणि ते सहजपणे वाजवी किंमत देऊनही खरेदी होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण असं म्हटलं जातं की आंब्याची डझनानुसार प्रतवारी केली पाहिजे, जेणेकरून विकत घेणाऱ्यालाही ते सोपं जाईल आणि आपल्यालाही ते सोप्या प्रकारे विकता येऊ शकतं. तेही त्यामध्ये असणाऱ्या विशिष्ट अशा समूहात केली पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने निरनिराळ्या आकारांची वजनाच्या फळाने, जसे की विक्रेते, शेतकरी व खरीददार ग्राहक यांना सुलभरित्या देवाणघेवाण होऊ शकते, याप्रमाणे आपल्याला त्याची प्रतवारी करणं अपेक्षित आहे. आता ही जेव्हा आपण प्रतवारी करतो तर त्यामध्ये प्रथमतः अपक्व फळे जी आहेत, जी पूर्णपणे पिकलेली नाहीयेत, ते क्षतिग्रस्त झालेली आहेत किंवा त्यांना डागाळलेली फळे आहेत किंवा बऱ्याच वेळ असंही पाहत होतो आपण की कुठल्याही पक्ष्यांनी काही फळं खाल्लेली आहेत, ती फळे ही बाजूला काढून ठेवावी. फळाचे देठ 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त ठेवू नये. त्याचप्रमाणे आंबे पाण्यात ठेवावेत, जेणेकरून आपल्याला हे कळेल की जर तरंगणारे आंबे असतील तर ते कवळे आंबे किंवा जर परिपक्व आंबे असतील तर ते त्या हिशोबाने आपल्याला बाजूला काढायला सोपं होईल. आणि आपण आता हेही करू शकतो की मिठाच्या द्रावणात आपण त्याला टाकून त्याची प्रतवारीही आपण पाहू शकतो. त्यानंतर कापडाने हलकेसे पुसून त्याला सावलीत आपण थोडंसं वाळण्यासाठी ठेवू शकतो. आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे, जेव्हा आपण प्रतवारी करतो तेव्हा वजनानुसार आंब्याची प्रतवारी करणं हे अपेक्षित असतं. आपण इथे बाजूच्या आकृतीत पाहत असाल की वजनानुसार त्यांची जेव्हा आपण प्रतवारी करतो तेव्हा आपल्याला जसं की ग्रेडिंग होते, अ, ब, क, ड किंवा अ प्लस अशा प्रकारच्या ग्रेडिंगलाही आपल्याला सोपं सामोरे जाऊ शकतो. तर यामध्ये प्रतवारी करताना प्रामुख्याने जर आपण ड गट म्हणलं तर त्याचं वजन जवळपास 150 ते 170 ते 80 ग्राम मध्ये पडतं. त्यानंतर जर आपण क गट म्हणलं तर ते जवळपास 220 ग्रामच्या जवळपास पडतं. जर ब गट म्हणलं तर ते 250च्या जवळपास जातं आणि अ गट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते 300 ग्रामच्या जवळपास आपल्याला जातं किंवा अ प्लस हे 300 ग्रामच्या जवळपास जातं. अशा प्रकारे वजनानुसार आंब्याची प्रतवारी केल्यानंतर जे काही ग्राहक आहेत किंवा जे काही ज्यांना कोणाला आपला पदार्थ घ्यायचा आहे ते घेण्यासाठी आपल्याला थोडंसं सुटसुटीत जातं आणि मिळणारा परतावा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतो. आता मुख्यतः आंबे पिकवण्याची क्रिया, त्याला आपण रायपनिंग सुद्धा म्हणतो. आपण जनरली जसं करतो किंवा मुख्यतः प्रामुख्याने ढोबळमानाने आपण जसं करत आलेलो आहोत की बंद खोलीत आंबा हा झाडावरून काढल्यानंतर तो पिकवताना एका बंद खोलीत आपण ठेवतो. त्याचबरोबर जमिनीवर साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचा गवताचा थर आपण आच्छादतो. त्यानंतर त्यावर आंबे पसरून ठेवावे आणि त्या आंब्यावर पुन्हा एकदा 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचा गवताचा थर टाकला जातो. त्यानंतर परत त्याच्यावर फळाच्या म्हणजे आंब्याचा दुसरा थर त्याला दिला जातो आणि त्यावर 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंतचा गवताचा अजून एक थर टाकावा, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर जवळपास 1 आठवडे तरी त्या फळांना आपण हलवू नये. आता जर आपण इथे दिलेल्या इथं आकृतीत आपण पाहिलं तर आपल्याला 4 प्रकारच्या इथं एक स्टेजेस दिसतील किंवा एक क्रमवारी दिसेल. यामध्ये सगळ्यात पहिली जी क्रमवारी दिसते आहे ती म्हणजे ए, अंडर रायपन, म्हणजे हे परिपक्व झालेली फळे नाहीयेत, त्याला आपण अंडर रायपन म्हणू. जे बी दिसत आहे म्हणजे दुसऱ्या इमेज मध्ये जे आपल्याला सरळ दिसत आहेत बी कलरचा, ही पूर्णतः परिपक्व झालेल्या आंब्याचं एक वर्णन आहे. सी जे दिसत आहे आपल्याला, सी मध्ये आपण पाहू शकतो की आंबा हा ओव्हर मॅच्युअर झाला आहे, म्हणजे परिपक्वता खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यावर ब्लॅक स्पॉट आलेले आहेत, पण ते बाहेरून आहेत, मधून नाहीत. आणि जर शेवटी आपण पाहतोय डी मध्ये, तर इथं आपल्याला पाहायला मिळतं आंबा हा जास्त परिपक्व झाला आहे, त्याचबरोबर त्याला मधून म्हणजे इंटरनल डिफेक्ट्स हे ब्लॅक स्पॉटच्या हिशोबाने काळ्या स्वरूपातले जे छिद्र आपल्याला दिसत आहेत किंवा जे डाग आपल्याला दिसत आहेत हे मधून चालू झालेले आहेत, कारण की वेळीच आपण त्याची काढणी केलेली नाहीये. जर आपण वेळीच काढणी, आता यामध्ये आंब्याची काढणी ही वेळीच व्हायला पाहिजे, ती
काढणीच्या पूर्वीही किंवा काढणीच्या वेळेच्या पूर्वीही नाही व्हायला पाहिजे, नाहीतर जी आपल्याला डायग्राम दिसते ए तसं होईल की आपण अपरिपक्व फळे काढली आहेत, त्यामुळे मग परत बाजारात त्याला भाव मिळणार नाही. चुकून आपण डी म्हणजे खूप जास्त त्याला रायपनिंग झालेली आहे, परिपक्व होऊन गेले तरी पण ती फळे नाही काढलेत, तर तिथेही आपल्याला तो प्रॉब्लेम होईल. तर आपल्याला शक्यतः बी स्वरूपात जे आहे म्हणजे जे चांगल्या प्रकारे मॅच्युअर झालेली आहेत तीच फळे आपल्याला काढणे इथं अपेक्षित आहे. इथे मुख्यतः आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जे एक अन्न सुरक्षा मानके कायदा अंतर्गत काही रेग्युलेशन्स येतात आणि मुख्यतः जेव्हा आपण रायपनिंग म्हणतो तर रायपनिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये वेगवेगळे एजंट सुद्धा वापरले जातात, जेणेकरून आंब्याला एखाद्या आर्टिफिशियल वेनी किंवा असंसर्गित पद्धतीने त्याला पिकवलं जातं, तेव्हा त्यामध्ये इथिलीन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्बाइड गॅसेसचा यूज केला जातो. तर इथे जर सांगायचं झालं तर ह्या कार्बाइड गॅसेसमध्ये जे काही संघटक आहेत किंवा जे काही मोठमोठे कॉन्टॅमिनंट्स किंवा टॉक्झिकन्स आहेत, ज्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचा समावेश होतो, तर त्यांचं वापर करणं कायद्यानुसार त्याला बंदी घातलेली आहे कार्बाइड गॅसच्या वापराला. आपण रायपनिंगसाठी केवळ इथिलीनचाच वापर इथं करू शकतो आणि तोही स्पेसिफिकली इथे दिलेला आहे 100 ppm इतकाच वापर करू शकतो. त्यावर आपण वापर करू शकत नाही इथिलीनचा सुद्धा. हे सर्व अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत FSSAI ने निर्देशित करून दिलेलं आहे. मी इथे याबद्दल एवढंच सांगेन. आता जेव्हा आपण आंबा काढतो तेव्हा मुख्यतः आपल्याला त्या फळांची साठवण करायची आहे, कारण की आंबा हा एक प्रकारे पेरिशेबल किंवा ज्याला आपण म्हणतो की नाशवंत प्रकारचा अन्न पदार्थ आहे किंवा फळ पदार्थ आहे. तर यामध्ये मुख्यतः खूप महत्वाची गोष्ट आहे की दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची तरतूद करावी लागेल. तर इथे लक्षात घ्या, आंबा हे फळ नाशवंत प्रकारात मोडतं, त्यामुळे दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपल्याला खालीलपैकी वेगवेगळ्या गोष्टींचा आपण इथं उपयोग करू शकतो. प्रथमतः तोडणीनंतर आपण त्यावर मेणाचा पातळ थर देऊ शकतो. आता हा 5 सेंटीमीटर पर्यंत आपण देऊ शकतो. ते कारण की यामुळे काय होईल, आंबा एकतर उशिरा पिकेल आणि तसेच त्याची चवही चांगली राहते आणि ती टिकून राहते. म्हणजे त्याची इथे जी काही टिकण्याची क्षमता आहे ती क्षमता इथं वाढते. आता आपल्याला इथे फळांचा वितरण करायचं आहे, म्हणजे फळाचं फर्दर आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, तेव्हा बुरशीनाशकाच्या द्रावणात 3 ते 5 मिनिटे आपल्याला त्याला ठेवावं लागेल. त्यामुळे करपा किंवा देठूज हे रोग काढणीनंतर होणार नाहीत. आता त्याच वेळी आपण जेव्हा त्याची साठवणूक करतो तेव्हा इथं खूप महत्वाचं आहे की प्रामुख्याने 10 ते 12 अंश तापमान, कारण की हे थोडासा आपल्याला तिथे ओलावा किंवा थंडपणा असण्याची गरज आहे, त्यामुळे त्याचं जे तापमान आहे ते आपल्याला शीत साखळीत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ते तापमान शक्यतो 10 ते 12 अंश असलं पाहिजे. त्याचबरोबर 75 ते 80% आर्द्रता त्यामध्ये आपल्याला ठेवावी लागेल, ज्यामुळे फळातील मूळतः उष्णता ही कमी होते की ज्याला फील्ड हीट म्हणतो. कारण की जेव्हा आपण आंब्याची काढणी करतो आणि जर आपण त्याला उष्ण तापमानात ठेवलं तर त्यामधली फील्ड हीट वाढते आणि तेव्हा अन्नपदार्थ किंवा आंबा हा खराब होऊ शकतो. म्हणून मूळतः त्याची उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला त्याला त्याची जी साठवणूक करायची आहे ती आपल्याला कमी तापमानात किंवा आपल्याला शीत जी साखळी आहे त्यानुसारच करावं लागेल. त्यामुळे फळे हे जास्त दिवस टिकतात आणि तसेच आपण यासाठी शीतगृहाचाही वापर करू शकतो, ज्यामध्ये वातावरणातलं तापमान जे आहे ते 10 डिग्रीच्या वर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता आंबा हा मूळतः नाशवंत अन्न पदार्थ आहे, त्यामुळे त्याची साठवण जास्त काळासाठी आपण करू शकत नाही. पण त्यावर एक उपाय म्हणून आपण काही मूल्यवर्धित पदार्थ जसं की आंब्याची चटणी असेल, कैरीचे पन्हे असेल, आंबा जाम, सिरप, स्क्वॅश, आमचूर किंवा आंबापोळी, टॉफी या वेगवेगळ्या अशा मूल्यवर्धित पदार्थ आपण इथं करू शकतो. आणि या सगळ्यांचा बेस किंवा या सगळ्यांचं मूळ स्वरूप आपल्याला करायचं असेल तर आपल्याकडे जो आंबा आहे त्या आंब्याचा आपण पल्प मध्ये त्याचं आपण वितरण करू शकतो, जेणेकरून ते खूप चिरकाल टिकू शकतं. आता ताज्या जे आपल्याकडे फळं आहेत त्या ताज्या फळांच्या ताज्या आंब्याच्या फळांपासून किंवा त्यातील काही निवडक जातींपासून आंब्याचा पल्प तयार केला जातो. तो प्रामुख्याने हापूस, केशर, तोतापुरी यापासून केलेल्या आंब्याच्या पल्पला सुद्धा बाजारामध्ये खूप चांगली अशी मागणी आहे. त्यासाठी मूळतः आपल्याला सर्वात अगोदर प्रतवारी करायची आहे, म्हणजे ग्रेडिंग करायची आहे. आता प्रतवारी केलेली फळे प्रक्रिया केंद्रात नेली जातात,
किंवा मोठ्या प्रकारच्या जिथे काही उच्च गुणवत्तेची फळे आहेत, ज्यामध्ये सर्व गोष्टी नियंत्रित स्वरूपात आहेत, त्यामध्ये जसं आपण रायपनिंग चेंबर म्हणतो तिथे नेली जातात. त्यानंतर फळे पूर्णतः पिकल्यानंतर ती धुतली जातात. त्यांना निर्जंतुकीकरण केलं जातं आणि ते केल्यानंतर शेवटी एकसंध असा आपल्याला पल्प मिळतो. या पल्पावर उष्ण प्रक्रिया करून तर हवाबंद पद्धतीने सुद्धा आपल्याला टिकवता येऊ शकतो. मुख्यतः या प्रक्रियेमध्ये प्रतवारी कटिंग वेगळी करणे, रिफायनिंग करणे, पॅकेज निर्जंतुकीकरण करणे आणि शेवटी आपल्याला मिळालेला पल्प हा पॅक करून सुद्धा आपल्याला म्हणजे साधं सोपं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला तो गाड्यावर किंवा छोट्या मोठ्या ढोबळ विक्रेत्याला सुद्धा आपण पल्प विकू शकतो, ज्याची की क्षमता ही चिरकाल राहते. आता महत्वाची गोष्ट आहे की आंब्याची काढणी तर केली, त्याची साठवणूक केली, पण आपल्याला त्याचं वितरण करायचं आहे आणि वितरण करण्यासाठी चांगल्या प्रकारात त्याची पॅकेजिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण की चांगलं पॅकेजिंग केलं तर मिळणारा जो रिटर्न आहे, मिळणारा जो आपल्याला फायदा आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. आंब्याची पॅकेजिंग ही मुख्यतः बांबूच्या टोपल्या, लाकडी खोके तसेच मोठ्या खोक्यामध्येही केली जाते. पॅकेजिंगमुळे आंबा बागेपासून तर थेट विक्री स्थळापर्यंत नेणे हे सोयीस्कर होते आणि आपल्याला थोडंसं सोपंही जातं. आपल्याला इथे एक काळजी अजून घ्यायची आहे, ज्यात मुख्यतः फळे एकमेकावर घासू शकतात. त्यामुळे खोक्यांमध्ये फळांच्या वर आणि दोन फळांच्या मध्ये किंवा फळांच्या खालच्या थरांमध्ये जसं की गवत, वर्तमानपत्र, कागद यांचा वापर करणं गरजेचं आहे. आपण मार्केटमध्ये काही स्वरूपात फॉर्मनेट आंब्याच्या मध्ये फॉर्मनेट घातलेला आपण पाहू शकतो. त्याचबरोबर फॉर्मनेटच्या सोबतच आज घडीला टिश्यू पेपरचा यूज केला जातो. त्यामध्ये आंबे गुंडाळून सुद्धा त्यांची वाहतूक करणे हे रीतसर प्रमाणे सोपं जातं. त्यामुळे त्या फळांचं आयुर्मानही चांगल्या प्रमाणात वाढतं. आता ते करताना हे लक्षात घ्यायचं आपल्याला की पॅकिंग किंवा या फळांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी लहान लहान छिद्रही त्या संयुगाला किंवा त्या लाकडी खोक्यांना आपण थोडंसं पाडलेलं असतं. आता याच्यामध्ये शेतमालाचे उत्पादन झाल्यानंतर त्याची चांगल्या प्रमाणात प्रतवारी करणं, पॅकिंग करून वाहतुकीला देणं हे महत्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे मिळणारा परतावा पण आपल्याला चांगला आहे. यासाठी प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्या पिकाच्या दर्जाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण की कोणताही शेतमाल हा पॅकिंग न करता विक्री केला तर आपल्याला फायदा होणार नाही. त्यामुळे योग्य ते पॅकिंग करणं हे खूप महत्वाची निकड आहे. यामध्ये काही बाबींचा आपण प्रामुख्याने विचार करू शकतो, जसे की पॅकिंगसाठी वापरात येणारी स्थानिक भाषा त्यावर लिहिलेली पाहिजे. गरज पडली तर आपण त्यावर इंग्रजी भाषेचं सुद्धा विवरण त्यावर असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, कधी तारखेची त्याची पॅकिंग आहे, कुठल्या ठिकाणावरनं ते केलेलं आहे, याही बाबतीचं विवरण त्यावर लक्षात घ्या. जेव्हा आपण पॅकेजिंग करतो तेव्हा मालाची हाताळणी करणं हे सोपं काम होतं. मालाचा दर्जा न घसरता आपल्याला त्याची हाताळणी करता येते, त्याची हँडलिंग करता येते. आंब्याची साठवणूक करताना एकत्रितपणे आपल्याला सूत्रबद्ध पद्धतीने त्याची साठवणूक करता येते. तसेच आंबा माल हा जेव्हा वाहतुकीला दिला जातो तेव्हा काही समस्याही होऊ शकतात, पण जर आपण चांगल्या प्रकारे त्याचं पॅकेजिंग केलं तर वाहतुकीच्या सुद्धा समस्या आपल्याला कमी होतील. वाहतुकीमुळे आंब्याचं जे घर्षण होऊ शकतं एकमेकांसोबत तिथेही आपल्याला तडा बसणार नाही किंवा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणारा फायदा सुद्धा जास्त होईल. फळांची नासाडी कमी होण्यासाठी पॅकिंग हे एक चांगलं स्रोत आहे आणि आपल्याला त्याद्वारे चांगला पैसाही मिळतो. आता आंबा व कृषी मालाची वाहतूक ठराविक वेळेतच विशिष्ट बाजारपेठेत करणे हे खूप गरजेचं आहे, तरच चांगला परतावा मिळतो. यामुळे प्रामुख्याने टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर किंवा वातानुकूलित व्हॅन यांचाही समावेश केला जातो आणि त्यामध्येही कोणत्या वेळेला या सर्व गोष्टी निघाल्यात, कोणत्या वेळेला तिथं पोहोचणार आहेत आणि तेव्हा ही वातावरणाची कशी परिस्थिती आहे यांचीही चांगली जाणीव आपल्याला असायला हवी. कारण की आंबा हा मूळतः नाशवंत अशा पदार्थात मोडतो. मोठ्या प्रमाणात आंब्याची वाहतूक करण्यासाठी उत्पादित भागांमध्ये आंब्याचे एकत्रीकरण करून त्यानंतर ते बाजारपेठेच्या ठिकाणी पाठवणे शक्य होते. तसेच यासाठी काही सहकारी तत्वावर कृषी विज्ञान संस्था स्थापन करूनही आपण काम करू शकतो किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनही यामध्ये चांगलं स्थान करता येईल.
आता आपण यामध्ये जो महत्वाचा भागाबद्दल आपण बोलणार आहोत ते आहे मार्केटिंग आणि ब्रँडिंग. सर्वात महत्वाचं आहे की आज घडीला आपण आपल्याकडे असणाऱ्या फळमालाचं, आंब्याचं कशा प्रकारे प्रेझेंटेशन करतोय, म्हणजे त्याचं सादरीकरण कसं करतोय. कारण की त्याचं सादरीकरण जर आकर्षक असेल तरच ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि आपल्याला चढ्या भावाने त्याची विक्री पण होईल. त्यामुळे फळाची मार्केटिंग आणि ब्रँडिंग ही व्यवस्थित असणं हे आजचं खूप मोठं गरज आहे. याची खूप मोठ्या प्रमाणात ही गरज आहे. त्यामुळे त्याचं प्रेझेंटेशन हे चांगलंच असणं पाहिजे. आता याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कारण की या सर्व गोष्टी 4 P's वर अवलंबून असतात. जसं की पहिलं P म्हणजे प्रॉडक्ट, म्हणजे आपलं उत्पादन. म्हणजे आपलं उत्पादन हे चांगल्या प्रतीचं असावं. आपण प्रत कशी ठरवणार? प्रतवारीने आपण प्रत ठरवणार, म्हणजे ग्रेडिंग सॉर्टिंगच्या हिशोबाने आपण त्याची पत ठरवतो. त्याचं वजनानुसार सुद्धा आपण त्याची पत ठरवतो. त्यानंतर प्राइस म्हणजे किंमत. जर आपल्या सर्व गोष्टी चांगल्या असतील, आपला मुळात आपला पदार्थ, आपलं उत्पादन चांगलं असेल, तर चढ्या भावाने आपल्याला त्याची किंमतही मिळू शकते. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे प्लेस म्हणजे जागा. आपल्याला आंबा हा नवीन जागेमध्ये पाठवावा लागेल, जेणेकरून आपल्याला नवीन ग्राहक मिळतील. हे करण्यासाठी शेवटचं P म्हणजे प्रमोशन म्हणजे जाहिरात. आंब्याची चांगली जाहिरात म्हणजेच त्याची मार्केटिंग किंवा त्याचं प्रेझेंटेशनही खूप चांगल्या प्रमाणात करणं इथं गरजेचं आहे किंवा ही काळाची निकड आहे. तसंच याप्रमाणे आपण जसं सांगितलं, उत्पादन म्हणजे मुळात आंबा कसा आहे, किंमत कोणत्या प्रमाणात आपण देतोय, कुठे ते अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाचं त्याचं आपण जाहिरात कशी करतोय, त्याचं प्रेझेंटेशन कसं करतोय, हेही इथं खूप महत्वाचं आहे. आज घडीला त्याची जाहिरात किंवा त्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी बरेचसे ऍप्स, बरेचसे सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ऍप याद्वारेही आपण या गोष्टी करू शकतो. आता यामध्ये चांगला बाजारभाव मिळण्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग. ग्रेडिंग मध्ये आपण प्रतवारी करतो, सॉर्टिंग मध्ये निकष लावतो, पॅकिंग मध्ये चांगल्या प्रमाणात पॅकिंग करून लोकांपर्यंत ते नेतो आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तरच आपल्या पदार्थाची, आपल्या आंब्याची चांगली असं ब्रँड बनेल किंवा किंबहुना आपण म्हणू ब्रँडिंग म्हणजेच काय, की एक प्रकारे दुसऱ्या फळांपासनं, दुसऱ्या आंब्याच्या फळांपासनं आपलं फळ हे वेगळं कसं दिसेल, तर त्याला दिलेल्या आपण जे काही गोष्टी लावतोय, जे काही निकष आपण लावतोय, त्यानुसारच ब्रँडिंग असणं खूप गरजेचं आहे. आपण आज घडीला व्हॉट्सअपद्वारे ही ब्रँडिंग करण्यावर आपण जोर देऊ शकतो किंवा मार्केट इंटेलिजन्स मध्येही त्याचा वापर करण्यात येतो. शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातूनही एकत्रित व्यापार हा मोठ्या प्रमाणात आपण त्यामधनं करू शकतो. त्यामध्येच आपण असंही म्हणू शकतो की शेतमालाची ऑनलाईन ट्रेडिंग ही होऊ शकते. जे आपण मेसेंजर आहेत, मोबाईल संदेश आहेत, त्यांचाही आपण इथं चांगला वापर करू शकतो. व्हॉट्सअप तसेच वेगवेगळ्या सोशल ऍपचाही वापर आपल्याला ग्राहकाची मागणी नोंदवण्यासाठी करता येतो आणि हे करतानाच थेट ग्राहकांना आपला फळबागापर्यंतचा फळमाल घरपोच पोहोचवता येतो. त्याचप्रमाणे यासाठी ई पेमेंटची ही व्यवस्था असू शकते. किंबहुना बरेचसे प्लॅटफॉर्म सुद्धा आजच्या घडीला यामध्ये अग्रगण्य असे सहभागी झाले आहेत. त्याद्वारे आंब्याची खरेदी विक्री ऑनलाईन व्हायलाही मदत होते. आपण जसं पाहिलं, स्वभावतः याचं जर साधं सरळ एक स्वरूप पाहायचं झालं तर कोरोना काळात जेव्हा की सर्व मार्केट ठप्प होतं, त्या काळात पहिल्यांदा आंबा कुठल्याही अडत्या विना, म्हणजे जे काही मध्यस्थी असतात, मग ते अडत्या असोत, रिटेलर असोत किंवा कोणीही असोत, त्या कुठल्याही अडत्या विना किंवा कुठल्याही पणन साखळी विना विकला गेला आणि शेतकऱ्यांना चांगलं मानधनही भेटलं. आपण यामध्ये काही ऑनलाईन मंच, जसं की ते प्लॅटफॉर्म देतात, त्यासोबतच काही झोमॅटो, स्विगी सारखे पुरवठादार सुद्धा आपल्याला, कंपन्या सुद्धा आपल्याला आहेत, तेही यामध्ये भागीदार होऊ शकतात. यात आपण असंही म्हणू शकतो, कोणत्याही मध्यस्थी किंवा विनापुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना आंब्याचा चांगला असा मोबदला मिळू शकतो आणि तसेच भविष्याच्या हिशोबाने सुद्धा पायाभूत सुविधा, ज्यामध्ये आंब्याच्या कोणत्या निकष किंवा कशा प्रकारे त्याची काढणी करायची, तिथपासनं ते आधुनिक शीतगृहे, त्यामध्ये पॅक हाऊसेस यांची गरज पडली तर प्रयोगशाळा उभारणी, पारंपरिक व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सुद्धा खाद्यान्न आपल्याला खुल्या होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी एकंदरीत सर्व जर जमवून येतात, त्यामुळे बाजारभाव सुद्धा मिळणे हे खूप महत्वाचे आहे आणि हेच आज घडीला
विपणनाचे म्हणजेच मार्केटिंगचा हा प्रमुख हेतू आहे. यामध्ये जर प्रामुख्याने पाहायचं झालं तर वेगवेगळ्या गोष्टींची एक जोड मिळते. आणि जसं आपण पाहिलं सुरुवातीपासून की आंब्याची काढणी करताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आंबा हा परिपक्व आहे का नाही हे अगोदर जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी कमीत कमी फळधारणेपासनं 4 महिने किंवा एक साधारण सांगायचं झालं तर 120 ते 140 दिवस इतका आपल्याला त्याला वेळ लागू शकतो. आता आंब्याला मोहर येण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा साधारणतः 1.5 ते 2 महिने होऊ शकते, जेणेकरून टप्प्याटप्प्याने जर आपण काढलं तर कुठेच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि परिपक्व झाल्याने जर आपण काढलं तर होणारा आपल्याला फायदा सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला होऊ शकतो. पण हे झाल्यानंतर आंब्याची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणं म्हणजेच एकसारख्या आकाराच्या, रंगाच्या किंवा वजनाच्या मालाची आंब्याची विभागणी करून ती समूहात करणं, त्याची समूहात विक्री करणं, त्याचबरोबर त्याला प्रतवारी देणं, अ, ब, ड यानुसार आपण त्याला प्रतवारी देऊ शकतो. त्यानंतर गरज पडली तर त्याला रायपनिंग चेंबर जसं की त्याची पिकवण्यासाठीची प्रक्रिया काय ते सुद्धा आपल्याला तिथं करता येऊ शकतं, जेणेकरून तो दीर्घकाळ आंबा टिकावा. आणि हे सर्व करताना त्याची पॅकिंग करताना चांगल्या प्रकारे नेटफॉर्म असेल, टिश्यू पेपर असेल किंवा सोप्या प्रमाणात हवा खेळती राहायला पाहिजे तिथे. त्याचबरोबर आपण इथं असंही म्हणू शकतो की फळांच्या वर आणि खालच्या थरांमध्येही आपण गवताचं आच्छादन करून चांगल्या प्रकारे त्याची विक्री करू शकतो. आणि हे सर्व करताना आपल्याला त्याची पॅकिंग, मार्केटिंग कशा स्वरूपात आपल्याला त्याला विकायचं आहे त्यासाठी आपल्याला पाहिजे त्या स्वरूपात उत्पादन चांगल्या प्रतीचं हवं, चांगली किंमत त्याला मिळेल आणि त्यासाठी जाहिरात करणं गरजेचं आहे किंवा आपलं प्रेझेंटेशन, आपलं सादरीकरण ज्या पद्धतीने आपण याचं विक्री करतोय ते सुद्धा आपल्याला माहिती हवं, जेणेकरून आपल्याला मिळणारा परतावा हा खूप चांगल्या प्रकारात मिळू शकतो. आणि या हिशोबानेच आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करता येईल. आणि यासाठी आज घडीला खूप साऱ्या खरेदी विक्री ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगलं मानधनही मिळेल. आणि जर कुठल्याही प्रकारचे मिडलमॅन नसतील किंवा कुठल्याही प्रकारचं एक प्रकारे साखळी नसेल तर मिळणारा परतावा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकतो. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळवून देणं हे विपणनाचं किंवा मार्केटिंग आणि ब्रँडिंग नुसारच हे साध्य होऊ शकतं. ठीक आहे. आजच्या या सेशनमध्ये हे महत्वाचे आपले पॉइंट झालेले आहेत. याबद्दल आपल्याला काही शंका असतील तर आपण यामध्ये विचारू शकता. विचारा दीपक सर, काय प्रश्न आहे तुमचा? सर, गवतामध्ये पिकवण्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं, कसं पिकवलं जातं? एक मिनिट सर. हा, ओके. हा, बोला सर आपला प्रश्न. हा सर, यामध्ये आपण जसं गवतामध्ये पिकवण्यासाठी हा, ठीक आहे. यामध्ये सर आपण जसं ढोबळमानाने आपण पूर्वीपासून जसं करतो की एक गवताचा आपण थर आच्छादतो, त्यानंतर त्यावर आपण आंब्याची एक छान प्रकारे आपण त्याच्यावर साठवणूक करतो आणि अजून एक थर आपण गवताचा जर त्याच्यावर दिला तर नॅचरल पद्धतीने त्याची रायपनिंग किंवा आपण जशी पिकवण्याची भाषा आपण जसं म्हणतो तर ती खूप चांगल्या स्वरूपात इथं होऊ शकते. अजून कुणाला काय प्रश्न आहे का? सर, खूप छान माहिती दिली आपण आंबा काढणी आणि त्याच्यानंतरची जी काळजी घ्यायची आहे. प्रश्न विचारायचा आहे, जवळकर साहेब विचारा प्रश्न. नमस्कार सर. आता आपण जे तुम्ही म्हणलात की ते मेणाचा थराचा काय विषय मला जरा समजला नाहीये आंब्यावरती आपण ट्रान्सपोर्ट करताना. बरं सर, मूळतः ट्रान्सपोर्ट करताना म्हणून नाही, याचं साधारण आपण असं सांगू शकतो की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक आलेली आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला एकत्रित तेवढा आंबा सोबत एकदाच विकायला काढायचं नाही. तशा वेळी आपण त्याला मेणाचा थर जर दिला तर टप्प्याटप्प्याने एकतर मार्केटमध्ये आपण त्याची विक्री करू शकतो. आणि जेव्हा आपण मेणाचा थर देतो तर तेव्हा होतं काय की मूळतः तो आंबा जर 8 दिवसात पिकायचा असेल तर त्याला पिकण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा अवधी लागतो. म्हणजे तेव्हापर्यंत मार्केटमध्ये आपण टप्प्याटप्प्याने आपला आंबा आपण विकू शकतो. म्हणजे मिळणारा परतावा आपल्याला चांगला मिळेल. आपल्याला जर एकंदरीत बाजारपेठ उपलब्ध आहे तर आपण सर्व एकदाच देऊ शकतो. परंतु जर आपल्याला एकत्रित बाजारपेठ आपल्याला उपलब्ध नाही तेव्हा आपल्या जवळ तो जास्त वेळ टिकवण्यासाठी, जसं की आंबा हे चिरकाल
टिकवायचा आहे आपल्याला, तेव्हा आपण त्याला मेणाचा थर देऊ शकतो, जेणेकरून त्याचं जे रिस्पिरेशन असतं त्या रिस्पिरेशनला तिथं आपल्याला त्याला तिथं रिस्ट्रिक्ट करता येतं आणि आंब्याचं जे साठवणूक आहे ती जास्त वेळ होऊ शकते. याची प्रोसेस कशी आणि हे आता मी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आंबाचं उत्पादन करतो डॉक्टर पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या तत्वाने, तर मग त्याच्यामध्ये हे गोष्टी बसत नाहीत ना सर? सर नैसर्गिक पद्धतीने आपण करतायत, माझं म्हणणं म्हणजे आपण याच्यामध्ये जे बोललोत ना त्यामध्ये प्रामुख्याने साठवणूक करताना आपल्याकडे असणारी बाजारपेठ त्या हिशोबाने आपल्याकडे नसेल तरच ही प्रोसेस आहे. जर आपल्याकडे बाजारपेठ आहे तर ती करायची गरजच नाही सर. ओके ओके सर, थँक्यू. हो, देवकते सर विचारा प्रश्न. सर आपण गवताच्या माध्यमातून सांगितलं, गोनपाट्याच्या माध्यमातून काय वापर करता येईल? गोनपाट जे आहे म्हणजे आपण त्याला पोती म्हणतो. बरोबर आहे सर. त्या माध्यमातूनही आपल्याला करता येऊ शकतं सर. ते फक्त आपल्याला हे करताना दोनच गोष्टींची काळजी घ्यायची. एक तर सर्व त्यामध्ये जे आपला ओलावा असला पाहिजे आणि शक्यतो उन्हापासून त्याचा दूर असलं. गोनपाटाचं आपण जसं पूर्वी आपण जर पाहिलं गेलं तर गोनपाटाचाच पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जायचा. आपण त्यातही करू शकतो. केवळ त्यावर एक आपल्याला सावधानी घ्यायची आहे की त्यावर घडावर घड आपण ठेवतो, तर तसं न करता केवळ दोनच साचे ठेवले आपण तर त्यामध्ये आपण ते करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पवार साहेब प्रश्न विचारा. हॅलो, हा सर मला विचारायचं होतं, ते गवताचं थर लावून जे आपण पिकवतो, जर आंबा काढल्यानंतर किती दिवसानंतर पिकतो तो आंबा? हा, आंबा काढणीनंतर ना सर, आपण जर आंबा वेळेत काढला, आंब्याची जी आपण काढणी केली ती जर वेळेत केली तर साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला त्याचा जसं आपण पाहतो किंवा त्याचा कलर आपण जसा रंग जसा त्याचा चेंज होतो त्या हिशोबाने 8 ते 10 दिवसात जर आपण फळांना हलवलं नाही तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंबा आपल्याला पिकलेला मिळून जाईल सर. म्हणजे त्याच्या हवा बंद ठेवायचं का सर त्याला? नाही सर, हवा बंदची गरज नाहीये. फक्त एवढं आहे की आपल्याला त्या म्हणजे जिथं आपण आंब्याची साठवणूक करतोय त्याला नेहमी हलवत बसायचं नाही आपल्याला, म्हणजे ते एकाच ठिकाणी आपण तसं ठेवायचं आहे. म्हणजे कमीत कमी 8 दिवस तरी त्याला असं झाकून ठेवायला 8 दिवस तरी ठेवावं लागेल सर. बरोबर, 8 दिवस तरी ठेवावं लागेल कमीत कमी. हो चालेल सर, धन्यवाद सर. अजून कोणाचा प्रश्न आहे का? सर, उसाच्या पाचोळ्याबरोबर जर आंबा पिकायला ठेवला त्याच्यात कार्पेट ठेवायची गरज आहे का? उसाच्या पाचोळ्याला आपण खाली आच्छादायचं म्हणतायत का सर? हो सर. तर त्याला कार्पेट ठेवायची गरज आहे का त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर कार्पेट नाही ठेवलं तरी चालेल सर. फक्त एवढं आहे की आपण जर त्याच्यावर अजून एक थर देतोय तर मध्ये आपल्याला काही ना काही आच्छादायची गरज आहे. ठीक आहे सर. शेख साहेबांना विनंती आहे. हा सर बोला ना. हा सर बोला. विचारा, प्रश्न विचारा तुमचा. शेख साहेब प्रश्न विचारा. शेख साहेब प्रश्न विचारा. सर विचारलं सर. विचारलं. प्रणित सर, मला एक बोलायचं होतं शेख साहेबांना. शेख साहेबांनी ते कार्पेट ठेवायचं का उसाच्या पाचटामध्ये हे विचारलं. शेख साहेब, कार्बाइड कॅल्शियम कार्बाइड हे कॅन्सरकारक आहे. ते आंबा पिकवताना मुळीच वापरायचं नाही. एक तर ते सरकारच्या मानकामध्ये बसत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते मानवी शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, कारण त्याच्यामुळे कॅन्सर होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या 3 ते 5 वर्षापूर्वी 10 वर्षापर्यंत म्हणजे साधारणतः 2000 सालापासून 17-18 पर्यंत कुणीही केळी जास्त खात नव्हतं, कारण सर्रास केळी कार्बाइड मध्ये पिकवली जायची, त्याच्यामुळे लोक आजारी पडायचे. त्याच्यानंतर आंबे सुद्धा गाड्यावरनं आणून लोक खात नाहीत, कारण
गाड्यावर जो विकला जातो दलालांकडनं आंबा, तो खरेदी केलेला, तो मोठ्या प्रमाणावर कार्बाइड वापरून पिकवला जातो आणि तो आंबा खाल्ल्यानंतर सर्वाधिक त्रास मुलांना होतो, महिलांना होतो आणि त्याच्यानंतर पुरुषांना होतो. सगळ्यात महत्वाचं, कार्बाइडच्या आंब्यामुळे लागलीच जळजळ होणे, मळमळ होणे, पोट गच्च होणे, डोकं दुखणे आणि बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना कार्बाइडचा आंबा खाल्ल्यामुळे किंवा कार्बाइडची केळं खाल्ल्यामुळे ऍडमिट पण करावं लागतं. सगळ्या बागायतदारांना माझी या निमित्तानं विनंती आहे की कॅल्शियम कार्बाइड हे बँड आहे. बॅन असल्यामुळे बँड प्रॉडक्ट वापरू नका आणि इथिलीन, ज्याच्यामध्ये इथेफोन हा घटक असतो, त्याच्यातून इथिलीन हा गॅस बाहेर पडतो, ते मार्केटमध्ये इथेफोन इथ्रेल नावाने बायरचं आणि असं अनेक कंपन्यांचं उपलब्ध आहे. इथेफोन वापरणं हे विद्यापीठाच्या आणि सरकारच्या शिफारसीनुसार आहे. इथिलीन गॅस वापरणं पिकवण्यासाठी त्याची मानक आहेत. जसं की सरांनी सांगितलं की 100 ppm पेक्षा जास्त वापरू नये. बरोबर. तुम्हाला हवं तर मी एक खाजगी घटक म्हणून तुम्हाला असं सांगेल की बाबा बागायतदारांचा फायदा होत असेल तर 100च्या ऐवजी 150 200 ppm न वापरलं तर काही फार आकाश कोसळणार नाही. सगळ्या बागायतदारांनी इथिलीन म्हणजे इथेफोन, म्हणजे मार्केटमध्ये त्याचे अनेक नाव आहेत. इथ्रेल आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं बायरचं नाव आहे. हे वापरून आंबा पिकवावा. कॅल्शियम कार्बाइड किंवा कार्पेट पुडी ज्याला म्हणतो आपण, ती मुळीच वापरू नये. धन्यवाद सर. प्रणित सर कंटिन्यू करा. जमादार साहेब विचारा प्रश्न. जामदार आहेत. सर, आपण रॅपिंग चेंबर मध्ये जो आंबा पिकतो त्याला किती टेम्परेचर लागतं आणि आपल्याला घरगुती पद्धतीने जसं इथेनॉल गॅस सोडून आणि त्या तापमानामध्ये समजा आपण एखादं बंद पडलेलं फ्रीज असेल आणि त्याच्यामध्ये ते एअर कंट्रोलिंग करून समजा आता एक 30 टेम्परेचर लागत असेल समजा, तर तेवढं करून घरच्या घरी छोटस रॅपिंग चेंबर करता येऊ शकेल का? घरच्या घरी करता येऊ शकतो सर रॅपिंग चेंबर. फक्त त्यासाठी 30 नाही, आपल्याला टेम्परेचरची मर्यादा थोडीशी कमी आणावं लागेल आणि टेम्परेचर पेक्षा आर्द्रता, म्हणजे जर सपोज ती जी जागा आहे ती जागा नेहमी उघडबंददार नसावा तिचा, तर तसंही आपल्याला तिथं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. साधारणतः 10 ते 15च्या वर, म्हणजे 15 डिग्रीच्या वर तरी त्याचं तापमान जाता कामा नये. आणि त्याचबरोबर तिथं हवा थोडीशी, किंवा आपण जर पाहिलं आजच्या कंडिशनला, तर बऱ्याच ठिकाणी घरच्या घरी सुद्धा रायपनिंग चेंबर आपण जे म्हणताय तर ते पण लोकांनी केलेले आहेत. मुख्यतः 15 ते 18च्या जवळपास आपण जर टेम्परेचर ठेवलं तर ते होऊ शकतं. आपली जर खालची अडगळीची जागा असेल तर तिथे आपल्याला ते करता येऊ शकतं. आम्ही काल एका रॅपिंग चेंबरला म्हणजे सोलापूरमध्ये गेलो होतो, तिथं केळी पिकवण्याचं त्यांचं रॅपिंग चालू होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की वेगळं टेम्परेचर लागतं आणि केळीचं वेगळं लागतं. त्या केळीच्या चालू शकेल का? काय म्हणलात सर? केळी त्यांचं सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही की आमच्या आंब्याचे 10-20 कॅरेट थोडं थोडं ठेवा, म्हणजे आम्हाला टप्प्याटप्प्याने काढता येईल. तर ते दोन्हीचं टेम्परेचर वेगळं आहे असते त्यांचं म्हणणं होतं. हा सर, बरोबर आहे. केळीचं आणि याचं दोन्ही टेम्परेचर वेगळं राहतं. मुळात काय सर, आपण त्याच एका जागेतच हे करू शकतो. आता जर त्यांनी घरी केलं असेल तर ठीक आहे, पण आर्टिफिशियल असेल तर आपल्याला त्याचं आर्द्रता आणि टेम्परेचर दोन्ही गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये करता येऊ शकतात. किंवा मार्केटमध्ये. हा सर बोला. आंब्याला म्हणजे मॅक्झिमम कमीत कमी किती लागतं, जास्तीत जास्त किती लागतं टेम्परेचर त्याच्या टिकवण्यासाठी ना? पिकवण्यासाठी 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला टेम्परेचर लागतं सर. त्याच्यापेक्षा जास्त नाही चालत. 15 ते 18, 20 पर्यंत चालू शकतं सर. 20च्या पुढे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. थँक्यू सर. हो, चालेल सर, धन्यवाद. सर, प्रश्न झालेत सगळ्यांचे आतापर्यंत. अजून कोणाचा वेगळा प्रश्न असेल, आता ज्यांनी विचारला नाही त्यांनी विचारा, ज्यांनी विचारलं डबल करण्यापेक्षा. दोघांचे. हॅलो, बोला जवळ. हा बोला विजय सर. माझा असा विषय होता की आता आपण घरच्या घरी जर थर्माकोलचे जे मोठे मोठे बॉक्स येतात त्याच्यामध्ये जर आपण टेम्परेचर कंट्रोल करून जर रॅपिंग चेंबर बनवलं तर होईल का काय तसं? सर होऊ शकतं, पण त्यासाठी प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जे कक्ष बनवायचा आहे त्या कक्षाच्या चारही साईडने ते आपल्याला आच्छादायला पाहिजे. म्हणजे आपल्याला छोटासा असा आपण म्हणू शकतो की कपाट आहे एक्झाम्पल साठी,
तर त्यामध्ये आपण ते करू शकतो. कारण की त्याच्यात कसं आहे सर, की मुळात आपलं जसं की घराचं दार असतं, दार आपण कंटिन्यू दारला उघड बंद करतो आपण, त्यामुळे ते टेम्परेचर तसं मेंटेन करणं थोडंसं अवघड जातं. आपण जर एखाद्या छोट्याशा कक्षात ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करून जर करतोय आपण, तर होऊ शकतं ते. ठीक आहे. मी एक प्रयोग करून एक साधारणतः 2 मोठे बॉक्स आणून त्याचं एक टेम्परेचर कंट्रोल करून प्रयोग करतो मी. डेफिनेटली सर, होऊ शकतं. करा ओके करा ओके धन्यवाद प्रयोग सर. करा, सगळ्यांना सांगा. पण त्याला हवा बंद करता येणार नाही, हवा मोकळी सोडायला लागेल त्यात. नाही, आपण एक त्याला गॅस चेंबर बनवूया ना, छोटासा व्हॅक्यूम टाईपचा, ओके ओके टेम्परेचर कंट्रोल करून. हो, प्रयोग केल्यावर सांगा ग्रुपवर. राजू लगडे प्रश्न विचारा. लगड साहेब प्रश्न विचारा. का हातवरी केला तुम्ही? शुभम प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा नमस्कार. हो, मला ते एक विचारायचं होतं. तुम्ही बोलले की काढणी पश्चात फळं हे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवायचे, तर ते पाण्याच्या संपर्कात आल्यावर खराब नाहीत का होत? सर त्याच्यासाठी आपण त्यांना थोडंसं पुसून सावलीत पण आपण त्यांना ड्राय करू शकतो. म्हणजे बुडवल्यानंतर लगेच ना? सर दुसरा एक प्रश्न आला इकडं की इथ्रिल कशा पद्धतीने वापरायचं, म्हणजे स्प्रे करून वापरू दे का इथ्रिलच्या पाण्यात बुडवू दे का त्याचा गॅस कसा तयार करायचा वगैरे असं काही? अच्छा, रायपनिंग साठीच? हो सर, हो. रायपनिंग साठीच ना. त्याचं सुद्धा आपल्याला वेगळं असं नियोजन करता येईल. इव्हन सांगायचं झालं तर त्याचा कशा प्रकारे एक्झॅक्टली आपल्याला वापर करायचा आहे याची पण शाश्वत अशी आपल्याकडे प्रोसेस आहे. पूर्ण सांगणं आता पॉसिबल होणार नाही, पण आपण त्याचा तिन्ही स्वरूपात वापर करू शकतो. सर मग एक ढोबळ मानाने प्रमाण सांगता येईल का की लिटरला किती वापरायचं इथ्रिल, किती? जे मी सांगितलं होतं की जी म्हणजे शासनानुसार जी सेफ लेवल सांगितलेली आहे त्यांनी रायपनिंग एजंटची, ती सांगितलेली आहे 100 ppm, म्हणजे 100 मायक्रोलिटर एका लिटरच्या मागे. 100 पार्ट्स पर मिलियन आपण म्हणतो त्याला, किंवा मायक्रोलिटर म्हणता येईल त्याला, किंवा 0.1 लिटर म्हणता येईल, 0.1 लिटर म्हणता येईल एका लिटर मागे. एका लिटर मागे किती मिली? सर त्याला 100 मायक्रोलिटर असं म्हणता येईल आपल्याला. ते झालं शास्त्रीय भाषेत, आम्ही न शिकले अच्छा, शेतकरी ओके. आता त्याला आपण करायचं म्हणलं तर सर बघा 0.1 ml म्हणा ना सर. प्रणित सर, 10 लिटर पाण्यामध्ये 1 मिली. 1 मिली, 10 लिटर पाण्यामध्ये 1 मिली, बरोबर. 1 ml किंवा 1 ग्राम कोणताही पदार्थ 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स केला असता तो 1000 ppm होतो. बरोबर. मग आपल्याला 100 ppm जर हवं असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं, 10 लिटर पाणी करायचं 1च्या ऐवजी, म्हणजे मग ते 100 ppm होईल. 10 लिटर मध्ये 1 ml. 1 ml म्हणजे 100 ppm. ठीक आहे सर, ठीक. अजून कोणाचा काही प्रश्न? प्रश्न सर नसतील तर पाटील सर तुमचं काही निवेदन असलं तर करा आणि आभार मानून संपूया. प्रश्न संपलेली आहेत सगळ्यांची? बागायतदारांच्या दृष्टिकोनातून आता सगळ्यांची प्रश्न संपलेली असं आपण गृहीत धरूया. बागायतदारांच्या दृष्टिकोनातून हा पिरियड अतिशय महत्वाचा आहे. या कालावधीमध्ये जवळपास सगळ्याच बागायतदारांचे आंबे काढणीच्या अवस्थेमध्ये. रहमतजी, मायक्रोफोन बंद करा प्लीज. बागायतदारांचे आंबे सगळ्यांचेच आता काढणीच्या अवस्थेत आहेत. बऱ्याच बागायतदारांना आतापर्यंत चांगला दर मिळालेला आहे आणि यापुढे मात्र तो चांगला दर टिकून राहील अशी शक्यता खूप कमी आहे. कारण जसं जसं मार्केटमध्ये आंबा वाढेल तसा तसा ऑटोमॅटिकच म्हणजे सगळ्याच फळांचं जसं होतं तसं आंब्याचंही होतं आणि दर थोडेसे कमी कमी होत जातात. बागायतदारांचे बऱ्याच फोन आले, जवळपास या क्षणापर्यंत 15 ते 20 बागायतदार रेग्युलर संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही बागायतदारांनी जवळपास 3 ते 4 स्टॉल ओपन केलेले आहेत. काही बागायतदार
काढून पिकवण्याची तयारी करत आहेत. स्टॉल मध्ये म्हटलं तर बिटल्याच्या मानेंनी स्टॉल सुरू केलेला आहे. तिसंगीच्या देशमुखांनी स्टॉल सुरू केलेला आहे. औरंगाबादला पण एक स्टॉल सुरू झालेला आहे. शिवाजीराव देशमुखांचं कालच बोलणं झालं. परभणीमध्ये 2 ठिकाणी ते स्टॉल सुरू करत आहेत आणि प्रशांत कुडक्या बार्शीला स्टॉल सुरू करत आहेत. त्याच्याबरोबर दिलीप पवार साहेबांनी सोलापूरमध्ये स्टॉल किंवा करून विकण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्याच बरोबर बजरंग वाघमोडे साहेबांनी पुण्याला स्टॉल सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून, सुरुवातीला घरून विकण्याच्या दृष्टिकोनातून हर्षद अबूज म्हणून आहेत, त्यांनी बीड मध्ये स्टॉल उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याबरोबर अमोल दाभाडकर आहेत जे की औरंगाबादला स्टॉल उभे करतायत. सागर कोळेकर आहेत ज्यांचा संपर्क झालेला आहे, जे सांगलीमध्ये आणि मुंबई या ठिकाणी स्टॉल सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्याच्यानंतर बरीच आहेत. सचिन शिंदे आहेत, अक्कलकोटचे एक बागायतदार आहेत. त्याच्यानंतर किनवटचे तिरमणवारांचा काल फोन आला होता की मी दरवर्षी विकतो, यावर्षी मी आता स्टॉल सुरू करतोय, मला आंबा पण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मिळाव्यात म्हणून. त्या विषयामध्ये मला वाटतंय बागायतदारांचे खूपच प्रश्न आहेत, कारण प्रत्येक बागायतदारांना दररोज वेगवेगळ्या कॉलवर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ते अर्धा तास बोलावं लागतंय. जर बागायतदारांची इच्छा असेल तर आपण आपल्यातच शनिवार किंवा रविवार किंवा सोमवार असा एखादा दिवस घेऊन जर आंबा पिकवणे आणि आंबा पिकून विकणे, कारण आपण या ग्रुपच्या माध्यमातून पिकवण्याच्या दृष्टिकोनातून आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की विद्यापीठाच्या तज्ज्ञांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुस्तकामध्ये, नियमामध्ये, कायद्यामध्ये जे बसतं तेच आणि तेवढंच बोलता येतं, बोलावं लागतं. पण खाजगी घटक म्हणून साधारणतः बागायतदार, व्यापारी, विक्रेते ज्या काही मार्केटमध्ये प्रॅक्टिसेस करतात, ज्या की म्हणजे विक्री करण्याच्या किंवा आपल्या उत्पादनाचं अधिक मोल मिळवण्याच्या दृष्टिकोनातून गरजेच्या असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बाइड मुळीच वापरू नये, वापरणार नाही कुणी, पण इथिलीन कसं वापरावं आणि ते वापरून कशा पद्धतीने आंबे पिकवावे याचं लोकांना, बागायतदारांना मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून या क्षणापर्यंत जवळपास 20 लोकांनी स्टॉल उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या सगळ्या लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि त्या सर्व सभासदांना त्याच्यासाठी म्हणजे स्टॉलसाठी लागणारं सगळं साहित्य विक्रीसाठी, मग पॅकेजिंग मटेरियल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, मदत असेल, मार्गदर्शन असेल, साहित्य असेल, ते आपण ग्रुपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत, देत राहू. पण हे वर्ष पहिलं वर्ष आहे या पद्धतीनं आपलं काम करण्याचं. त्याच्यामुळे परफेक्शन असणार नाही कोणत्याच गोष्टीमध्ये, ही मात्र बाब मला स्पष्टपणे सुरुवातीलाच स्वीकारायला हवी. कारण आपण फोनवर बोलून किंवा गुगल मीटद्वारे चर्चा करून आणि एक 10 मिनिटाचं का तासाचं असेल मार्गदर्शन करून त्या ठिकाणी बागायतदारांकडनं किंवा त्या ठिकाणी त्या घटकांकडनं परफेक्ट काम करून घेणं शक्य नाही. म्हणून यावर्षी आपण सगळेजण या विषयाकडे एक प्रयोग म्हणून बघूया आणि माझी अशी इच्छा आहे की किमान आपल्या ग्रुपमधनं 50 तरी, आता जवळपास 20 पर्यंत तर बागायतदार झालेली आहेत, किमान 50 तरी बागायतदार व्हायला पाहिजेत की ज्यांनी स्वतःचा स्टॉल उभा केलेला असेल किंवा घरून का होईना आपल्या बागेतला आंबा स्वतः विकलेला असेल. तर आंबा विक्रीच्या दृष्टिकोनातून, पिकवून विकण्याच्या दृष्टिकोनातून, स्टॉल लावून असो की घरून असो, आपल्याला जर एकत्रितपणे चर्चा करायची असेल, भेटायचं असेल, तर तसं बागायतदारांचा ग्रुप किंवा इच्छुक उमेदवार असतील तर आपण आपसात एक दिवस घेऊन या 4-2 दिवसातली चर्चा करूया आणि योग्य वेळ साधून योग्य निर्णय सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. विनाकारण आजूबाजूला पाहत वाट बघत बसण्यापेक्षा मग स्वतः विकायचा असो, दलालाला द्यायचा असो, झारखंड्याला ठोक द्यायचा असो, निर्यातदाराला द्यायचा असो, कारण जसं जसा वेळ जाईल तसे तसे आपण थोडेसे क्रंच मध्ये किंवा मानसिक ताणतणावामध्ये येऊ. म्हणून बागायतदारांनी बागेची आणि फळांची या 2 गोष्टीचा अभ्यास करून विक्रीच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक बागायतदाराने स्वतः
किमान म्हणजे ज्याच्याकडे 10 टन आहे त्या बागायतदाराने किमान 1 टन 500 किलो का होईना पण घरून यावर्षी विक्री करण्याचा निर्णय घ्यावा किंवा प्रयत्न करावा. त्यासाठी जी काही मदत मार्गदर्शन किंवा सहाय्य लागेल त्या संदर्भामध्ये आपण सगळे एकत्रित एकमेकांना मदत करतच आहोत. मला वाटतंय की आजच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय अनमोल आणि बहुमूल्य माहिती जाजू सरांनी आपल्याला दिली. त्याचा आपल्याला निश्चितच आपल्या बागायतीमध्ये किंवा अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. प्रणित सर, मी जाजू सरांचा आभारी आहे. जवळपास 35 ते 40 लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्या सर्व बागायतदारांचं पण या ठिकाणी मी आभार मानतो. आणि प्रणित सर, मला वाटतं सांगता करा आपण. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनाच्या गोड कार्यक्रमानंतर आपण नेहमीप्रमाणे पसायदान घेऊया. आपण पाटील सरांनाच विनंती करू. आपण फक्त पाटील सरांनी म्हणलेलं ऐकूया. काय होतंय, एकापेक्षा 2 माईक सुरू झाले की आवाज कुणाचाच कुणाला कळत नाही आणि तो डिस्टर्बन्स येतोय. त्यामुळे एकाच आपण माईक न सुरू थांबता करू. बाकीच्या सर, न थांबता याच्यापेक्षा काही कंटिन्यू म्हणलेलं चालेल. हा कंटिन्यू न म्हणा थांबता पाटील. कंटिन्यू म्हणा, म्हणजे हो काय होईल डिस्टर्ब होत नाही, लिंक तुटत बरोबर नाही. योग्य. हो हो. सर बरोबर. ठीक आहे. मला वाटतं प्रणित सर आपण म्हटलं तर बरं होईल. प्रत्येक वेळेस म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीने वेगवेगळ्या सभासदाने जर पसायदान, आपल्या सगळ्यांनाच पाठ आहे, जर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या सभासदाने पसायदान घेतलं तर अधिक बरं आहेत राहील. का कोणी इच्छुक आहेत का म्हणण्यासाठी? म्हणा बघू. आवाज चांगला असेल तर म्हणा, आम्हाला पण ऐकू द्या. कोणी नाही. सगळ्यांचा सहभाग असायला पाहिजे. ते पाटील आणि देशमुखच बोलतायत आणि त्यांना वाटायला काहीतरी, बाकीच्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कुठं ना कुठं आपला काहीतरी थोडा वाटा असावा. त्या दृष्टीनं करत जावा प्रयत्न, है की नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे घडो पसाय दान हे. दुरितांचे तिमिर जाओ, परस्परे जडू मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. प्रणित सर कंटिन्यू म्हणा ना. म्हणा ना. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाओ, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो निती लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. अतिशय सुंदर सर्वांचे आवाजामध्ये पुन्हा खूप एकदा छान आभार. पद्धतीने आणि जाजू सरांना विनंती आहे, पुन्हा ज्या ज्या वेळी आम्ही विनंती कराल त्यावेळी आपण आम्हाला उपलब्ध व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण डेफिनेटली सर, थँक्यू. जरूर सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं पीपीटी आणि सर इतर काही माहिती असेल तर पाटील सरांकडे द्या, म्हणजे आम्हाला ग्रुपवर वाचता येईल. हो सर, नक्कीच.
धन्यवाद. प्रणित सरांनी खूप छान संचालन केलं, नेहमीच करतात. त्यांच्या ओघवी आणि प्रवाही आवाजामध्ये आणि शाळेतल्या शिस्तीमध्ये आपल्याला सरांचं ज्ञान मिळालं. प्रणित सरांचा आभारी आहे. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ज्ञान दिलं, त्याबद्दल सरांचाही आभारी आहे. जाधव सरांनी योग्य वेळी अतिशय म्हणजे व्यवस्थित लिंक सगळ्यांना प्रसारित केली, त्याबद्दल जाधव सरांचाही आभारी आहे. आणि आपण जवळपास 40-42 लोकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या सर्व बागायतदार बंधूंचाही आभारी आहे. यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.